नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली चर्चेतली सगळ्यात मोठी बातमी आहे. कारण नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे धक्कादायक कारनामे रोजच्या रोज समोर येत आहेत. पूजा विधी करण्याच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या याच अशोक खरातचा पोलीस कोठडीमधला मुक्काम आज वाढलेला आहे आणि अशोक खरात याच्या पोलीस कोठडीमध्ये आता 1 एप्रिल पर्यंत वाढ करण्यात आली आहे. तपास अजून पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद आज सरकारी वकिलांनी केलाय. महिलांना पिण्यासाठी दिलेल्या पाण्याचा तपास अजूनही बाकी आहे असाही युक्तिवाद आज सरकारी वकिलांनी केलाय. तपासाच्या दरम्यान आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली, ती म्हणजे राजकीय कनेक्शन. खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर केला जातोय. त्याने काही राजकीय व्यक्तींची नावं डमी स्वरूपामध्ये सेव्ह केल्याचा पोलिसांना संशय आहे. खरातच्या कोठडीमध्ये वाढ होताच आज पुन्हा एकदा एसआयटी कडून चौकशी सुरू झाली. सलग 11व्या दिवशी एसआयटी कडून ही चौकशी होतीये. एसआयटी ही खरातच्या संपत्तीची देखील माहिती जाणून घेतेय. मी एका व्हिक्टीम पीडितेकरता कोर्टामध्ये हजर होतो. तर मी माझं म्हणणं कोर्टापुढे मांडलं की सरकारी वकिलांचं म्हणणं जे आहे की तपास अपूर्ण आहे, त्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी असा सांगितला आहे की आरोपी हा सहकार्य करत नाहीये तपासामध्ये आणि आरोपीने सहकार्य न केल्यामुळं जे तपासामध्ये अपूर्तता राहिलेली आहे तर ती पूर्ण करण्याकरता आता 3 दिवसाची कसरत त्यांनी पुन्हा मागितलेली आहे. तर हा नराधम भोंदूबाबा अशोक खरात महिलांना कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढायचा या सगळ्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. दरम्यान आतापर्यंत किती महिलांचं शोषण केलं